आता ॲनिमल क्लासिफिकेशनच्या धड्याच्या सुरुवातीला ना तुम्हाला हा चार्ट दिला आहे. तर ॲक्च्युली ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये आपण फक्त हा किंगडम ॲनिमेलिया आहे ना हा एवढाच याचा अभ्यास करणार आहोत. पण त्या अगोदर ही उजळणी आहे, जस्ट आपण पटकन बघूया. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन प्रकार, प्रोकॅरियोट, युकॅरियोट. प्रोकॅरियोट नावाचे जे ऑर्गॅनिझम्स असतात ना ते अगदी बेसिक ऑर्गॅनिझम्स असतात. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतं पण DNA वगैरे असतो आणि ते म्हणजे अगदी आदिजीव असतं. युकॅरियोटमध्ये युनिसेल्युलर असतात आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. युनिसेल्युलर म्हणजे कुठले, ॲमिबा, पार्मेशियम वगैरे. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे आपण, हत्ती, घोडा, साप वगैरे सगळे. तर आता युनिसेल्युलरमध्ये एक किंगडम आहे प्रोटिस्टा नावाचं, आणि मल्टीसेल्युलरमध्ये किंगडम ॲनिमेलिया येतं. तर मल्टीसेल्युलरमध्ये ॲक्च्युअली आपण दोन आणखीन प्रकार करतो, सेल वॉल असलेले ऑर्गॅनिझम्स आणि सेल वॉल नसलेले, म्हणजे किंगडम ॲनिमेलिया. सेल वॉल असलेले ऑर्गॅनिझम्स कुठले? झाडं, किंगडम प्लांटे, जे ऑटोट्रॉफ्स असतात, म्हणजे स्वतःचं जेवण स्वतः बनवतात. आणि त्याच्यामध्ये हेट्रोट्रॉफ्स पण असतात, पण ते कुठल्या प्रकारचे असतात? सॅप्रोफाईट्स असतात. सॅप्रोफाईट्स म्हणजे काय? ते जे असे जंतू जे मृत कुजणाऱ्या वनस्पती किंवा प्राण्यांच्या अवशेषावर जगणारे सजीव. ओके, हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, तर मृत पदार्थाच्या विरघळणाऱ्या घटकांमध्ये रूपांतर करून पोषण मिळवतात. पण हे निसर्गात ना स्वच्छता राखण्याची महत्वाची भूमिका बजावतात. तर हे सॅप्रोफाईट्स म्हणजे त्याच्यामध्ये बुरशी, बॅक्टेरिया वगैरे अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स येतात. जगामध्ये खूप प्रकारची ॲनिमल्स आहेत. देर आर मेनी टाईप्स ऑफ ॲनिमल्स इन द वर्ल्ड. सम आर बिग, सम आर स्मॉल, सम आर टायनी. काही खूप मोठी आहेत, प्रचंड मोठी. काही छोटी आहेत, काही अगदी छोटी आहेत. सम फ्लाय इन एअर, दे आर कॉल्ड एव्स. उदाहरणार्थ बर्ड्स. हां. सम लिव्ह ऑन लँड, काही जमिनीवर राहतात. दे आर टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, एलिफंट, टायगर, ह्युमन बीइंग्स. सम लिव्ह इन वॉटर, दे आर कॉल्ड अक्वाटिक ॲनिमल्स, म्हणजे उदाहरणार्थ फिश. पण त्या पाण्याच्या वेळी काही सॉल्ट वॉटरमध्येच राहतात आणि काही फ्रेश वॉटरमध्ये राहतात. सम लिव्ह इन सॉल्ट वॉटर, सी वॉटर, दे आर कॉल्ड मरीन ॲनिमल्स. सम लिव्ह इन फ्रेश वॉटर. सम लिव्ह ऑन वॉटर ॲज वेल ॲज लँड, काही पाण्यावर पण राहतात, जमिनीवर पण राहतात. त्यांना काय म्हणतो आपण? दे आर कॉल्ड ॲम्फिबियन्स. उदाहरणं काय त्यांची? बेडूक आणि मगर, फ्रॉग आणि क्रोकोडाईल. आता ॲनिमल क्लासिफिकेशनची गरज काय आणि काय आहे ॲनिमल क्लासिफिकेशन, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर त्याचे 4 मुद्दे आहेत. ते 4 मुद्दे नीट समजून घेऊया. तर जगात एकंदर 70 लाख ॲनिमल्स आहेत किंवा त्यापेक्षाही जास्त असतील. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 7 मिलियन्स इन 70 लॅक्स. The estimated number of animal species on earth is approximately 7 million. म्हणजे किती प्रकारचे ॲनिमल्स आहेत? 70 लॅक्स. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पीशीज. तर हे सगळं त्यांना समजून घेणं, काही त्यांचे स्पेशीजबद्दल समजून घेणं इतकं काही सोपं नाही. म्हणून आपण काय करतो की आपण त्याचे ग्रुप्स पाडतो, ग्रुप्समध्ये पण सबग्रुप्स करतो, आणखीन त्याचा अभ्यास करतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर एक पक्षी असेल तर त्या पक्ष्याला काय आहे? त्याला चोच आहे, त्याला पंख आहेत, तो दाणे खातो वगैरे. तर अशी गोष्ट अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी करतात ना. कबूतर पण टेस्ट करतं, कावळा पण टेस्ट करतो, चिमणी पण टेस्ट करते. तर ह्या सगळ्यांना ह्या ग्रुपला मिळून आपण एव्स किंवा बर्ड्सचा ग्रुप म्हटलं तर बर्ड्सचा अभ्यास करूया. ओके. तर त्याचप्रमाणे असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप केले ना का ते ॲनिमल क्लासिफिकेशन करायला बरं पडतं. म्हणून का आपण ॲनिमल क्लासिफिकेशन करतो? कसं करतो? फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग ऑन देअर सिमिलॅरिटीज, म्हणजे त्यांच्यात काय सेम आहे, अँड डिफरन्सेस, आणि काय त्यांच्यामध्ये वेगळं आहे, अमंग ॲनिमल्स इज कॉल्ड ॲनिमल क्लासिफिकेशन.
तर ॲनिमल क्लासिफिकेशनचं हे डेफिनेशन आहे. फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग ॲनिमल्स इज कॉल्ड ॲनिमल क्लासिफिकेशन. करायचे आहेत आणि त्याचे उच्चार तुम्ही एकदम नीट लक्षात घ्या. प्रोटोझोआ, पोरीफेरा, सिलेंटरेटा. हां, हे COELचा उच्चार आहे सिलेंटरेटा. आणि हेल्मिंथस म्हणजे काय? जंतू. हे जंतू जनरली पोटात वेगवेगळ्या भागात असतात. प्लॅटी हेल्मिंथस, ॲस्केलमिंथस. नंतर हा किडा आहे, ॲनेलिडा हा किडा आहे. तर ॲनेलिडा किडा असं लक्षात ठेवायचं. ॲनेलिडा. आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, एकिनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा. बघूया. कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेट्स आर बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. हा एक कॉर्डेटचं चित्र आहे. नंतर काय? फॅरेंजियल गिल्सलेट्स ऑर लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. म्हणजे ह्या इकडे हा जो मासा आहे त्याला फॅरेंजियल गिल्सलेट्स आहेत. माशाच्या कल्ल्याच्या खाली असतात ते फटी असतात, त्याला गिल्सलेट्स म्हणतात. आपल्याला नाक आहे ज्याच्यातून आपण रेस्पिरेशन करतो आणि खाली त्याचे लंग्स आहेत. नंतर नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. आपला जो नर्व कॉर्ड आहे तो डॉर्सल साईड ऑफ द बॉडीला आहे. डॉर्सल म्हणजे मागच्या बाजूला आहे. अँड इट इज हॉलो. आणि तो ना असं आपले कसं रिफिल असतं पेनाचं, जसं हॉलो असतं आणि त्याच्यात शाई भरलेली असते ना, तसा आपला जो नर्व कॉर्ड आहे, स्पायनल कॉर्ड आहे, तो असा हॉलो आहे. आणि हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड. म्हणजे आपलं हृदय आहे ते व्हेंट्रल साईडला आहे, म्हणजे पुढच्या बाजूला आहे. ऑल कॉर्डेट ॲनिमल्स आर ग्रुप टुगेदर इन अ सिंगल फायलम अँड नेम ऑफ द फायलम इज कॉर्डेटा. तर ह्यांचा एकच मोठा ग्रुप केला आहे. वेरॅज तुम्ही बघितलं नॉन कॉर्डेटचे बरेच ग्रुप्स आहेत. आणि त्या फायलमचे सब फायला गेलेत, म्हणजे सब ग्रुप्स केलेत. तेच 3 सब ग्रुप कुठले? युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा, किंवा त्याला क्रेनेटा पण म्हणतात. आणि हा व्हर्टिब्रेटा आहे ना, त्याचे आणखीन तुकडे केलेत, त्याला क्लासेस म्हणतात. Subphylum Vertebrata is further divided into 6 classes as Cyclosomata, Pisces, Amphibia, Reptilia, Aves, Mammalia. बघून घेऊया कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स मधले सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. नोटोकॉर्ड. कॉर्डेट्समध्ये प्रेझेंट ॲटलिस्ट ड्युरिंग सम स्टेज ऑफ लाईफ अँड इट इज फाउंड ऑन डॉर्सल बॅक साईड. नॉन कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड नसतोच. नर्व कॉर्ड. सिंगल डॉर्सल नर्व कॉर्ड बिलो नोटोकॉर्ड. इट इज जनरली हॉलो. आणि नर्व कॉर्डचं ह्युमन्सचं एक्झाम्पल काय? स्पायनल कॉर्ड. नर्व कॉर्ड इज जनरली लोकेटेड बिलो डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ऑन व्हेंट्रल साईड, म्हणजे पुढच्या बाजूला असतो. आणि तो नर्व कॉर्ड डबल असतो, 2 असतात. इट इज जनरली सॉलिड. फॅरेंजियल गिल्सलेट्स प्रेझेंट ॲटलिस्ट ड्युरिंग सम स्टेज ऑफ लाईफ. कधी कधी जन्मभर असतात, कधी कुठल्या तरी आयुष्याच्या स्टेजमध्ये फॅरेंजियल गिल्सलेट्स असतात. नॉन कॉर्डेट्समध्ये हे नसतातच. हार्ट. इट इज ऑन व्हेंट्रल साईड. कॉर्डेट्समध्ये हार्ट काय? व्हेंट्रल साईड, पुढच्या बाजूला असतं. नॉन कॉर्डेट्सना हार्ट असतंच असं नाही. इफ इट इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड, पाठच्या बाजूला असतं. एक्झाम्पल काय कॉर्डेट्सचं? फिश, फ्रॉग, बर्ड, ह्युमन. आणि नॉन कॉर्डेट्सचं अर्थवन, कॉकरोच, स्नेल वगैरे. तर कॉर्डेट्स म्हणजे काय? नोटोकॉर्ड असतो त्यांना, डॉर्सल नर्व कॉर्ड असतो, डॉर्सल, आणि फॅरेंजियल गिल्सलेट्स असतात. आणि नॉन कॉर्डेट्समध्ये हे फीचर्स ॲब्सेंट असतात. आता पूर्वीचं जुनं क्लासिफिकेशन कसं होतं? ट्रॅडिशनल किंगडम ॲनिमिलिया आणि नॉन कॉर्डेट्स आणि
कॉर्डेट्स अशी त्यांची 2 सब किंगडम्स होती. आणि मग ह्याच्यामध्ये नॉन कॉर्डेट्समध्ये 10 फायलम्स होती. प्रोटोझुआ, पोरिफेरा, नायडेरिया, प्लॅटीहेल्मिंथस, ॲस्केलेमिंथस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, एकिनोडर्मॅटा आणि हेमिकॉर्डेटा. आणि कॉर्डेटा आहे ते कॉर्डेट्समध्ये एकच फायलम होतं आणि त्याचे 3 सब फायलम्स होते. युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आणि या व्हर्टिब्रेटाचे 6 क्लासेस होते, म्हणजे ते अनेक फर्दर डिवाइड केलं होतं. सायक्लोस्टोमॅटा, पायसिस, ॲम्फिबिया, रेप्टेलिया, ॲव्ज आणि मॅमेलिया. विचारला गेला होता, हे चित्र दाखवलं होतं. आणखीन म्हटलं होतं आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ बॉडी सिमेट्री अँड गिव्ह 1 एक्झाम्पल ऑफ ईच अपार्ट फ्रॉम गिवन फिगर. तर हा आहे स्पॉन्ज आणि ह्याचं टाईप ऑफ बॉडी सिमेट्री काय, असिमेट्रिकल बॉडी. आणि एक्झाम्पल काय आहे, स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. तर हे चित्र आहे ते हायड्राचं आहे. टाईप ऑफ बॉडी सिमेट्री इज रेडियल सिमेट्री. आणि एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण, स्टारफिशचं. ही काय गोट आहे. आणि टाईप ऑफ बॉडी सिमेट्री इज बायलॅटरल सिमेट्री. मधून बरोबर नाकाच्या मधून कापलं का 2 बाजूला सारखे भाग पडतात. टाईप ऑफ बॉडी सिमेट्री इज बायलॅटरल सिमेट्री. दुसरा आणि एक एक्झाम्पल काय, फिश.